आज आहे लक्ष्मीपूजन. होप तुम्ही सगळे मस्त असणार, हेल्दी असणार आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमची दिवाळी पण खूप छान चालू असणार. मी सकाळी सकाळी रेडी झाली आहे कारण की आज आमच्या ऑफिसमध्ये पूजा आहे. लक्ष्मीपूजनची छोटासा फंक्शन आहे. फंक्शन नाही बोलता येणार, पूजाच आहे आणि थोडंफार सेलिब्रेशन आहे. सो आम्हाला साड्या वगैरे असं कंपल्सरी नाही बोलवलं आहे, पण आम्ही 2-3 जणांनी ठरवलं होतं की चला साड्या घालू, त्यामुळे मी साड्या घातल्यात आणि फॅन बंद केला म्हणून मला गरम होतंय. कारण की फॅन जर चालू असला ना, आमच्या फॅनचा इतका आवाज येतो ना, तर तो बॅकग्राऊंडला खूप घाण आवाज येतो. त्यामुळे मी फॅन बंद केला आहे आणि मग माझा आवाज कमी आणि त्या फॅनचाच आवाज जास्त येतो. त्यामुळे तर ऑफिसमध्ये फंक्शन आहे, त्यामुळे सकाळी सकाळी रेडी झाली आहे आणि छान अशी ही माझी साडी आहे, ती मी वेअर केली आहे. खूप छान साडी आहे ही. मला घेतली होती मी माझ्या धीराच्या लग्नाला. मस्त आहे. तर आजचा ब्लॉग ना तुम्ही एंडपर्यंत बघा. थोड्याफार प्लॅन गोष्टी आहेत, काही अनप्लॅन पण गोष्टी असतात ज्या होतील. सो ब्लॉग हा एंडपर्यंत बघा. आता माझं आवरून वगैरे झालेलं आहे. थोडंसं लेट होतं आहे मला ऑफिसला जायला, पण टाईम होतोच व्हिडिओ वगैरे काढण्यात. त्यामुळे तरी पण मी अजून फोटो वगैरे काहीच काढलेले नाही आहेत. पसारा बघा, माझा पसारा थोडासाच करायचा असतो, पण पसारा इतका असतो ना विचारून नका. असं वाटतं मी ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, मी फक्त मॉइश्चरायझर लावलं आहे, सनस्क्रीन लावलं आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर लावलं आहे बस, आणि लिपस्टिक लावली, काजळ लावलं आहे बस. तरी पण असं वाटतं आहे मी किती काय काय लावलं आहे. आता माझ्या बॅकग्राऊंडला ना तुम्हाला असं डुंग 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 असा आवाज येईल कारण की फॅन चालू. समज ना कशी दिसते मी कमेंट करून नक्की सांगा. आता असं केस वगैरे आवडून चालली मी. मला केस मोकळे सोडलेले अजिबात नाही आवडत आणि माझं ना असं डोळ्यांना हा सुजल्यासारखं वाटतं कारण की मी सकाळी सकाळी जोडून घेतलं त्याला खूपच. इतकं लेट झाले ना काय सांगू, खूप लेट झालंय आज. असं होतं का जेव्हा आपल्याला घाई असते, जेव्हा आपण लेट होतो तेव्हाच लिफ्टला खाली यायला टाईम लागतो आणि तेव्हा जास्त वरती जीव खाली वर फायनली आली. आज मला फोटो काढायला नाही भेटणार, लेट झालाय मला, सो फोटो काढायला मला नाही भेटणार. एक तर मी घरी पण नाही फोटो काढले यार. आमच्या अमोंना आणि माझ्या बिहाला खूप खूप जास्त मिस करते माझ्या बिहाला मी. ॲक्च्युली अशी माझी साडी आहे जी मला घरी दाखवता येत नव्हती. मस्त अशी मी केस काय मोकळे सोडलेले नाही आहे. आता आम्ही चाललो आहोत मार्केटला. ऑफिसचं ना थोडंफार सामान घ्यायचं आहे, देवीचा फोटो वगैरे. सो मावशी आणि मी चालली आहे. मॅडम बोलले की तुम्ही दोघं जा. मग आता मस्त थोडं फिरणं पण होऊन जाईल आणि काहीतरी खाणं पण होऊन जाईल. छान आहे. खरेदी झाली, पण बापरे असा डेंजर, म्हणजे आज वाचलो अक्षरशः. हां, समर्थांच्या कृपेने वाचलो. कारण की आम्ही जिथे फोटो घेत होतो ना तिथे एक छोटा मुलगा होता गाडीवर, त्याच्याकडनं ॲक्सिलेटर दिलं गेलं तर ती गाडी मावशींच्या अंगावर, मावशी माझ्या अंगावर, माझ्या पण पायाला लागलं, थोडं हाताला पण लागलं, मावशींच्या पण गुडघ्याला लागलं. पण नशीब वाचलो, नाही तर गाडी पूर्ण आमच्या अंगावर आली असती. स्कूटी होते. हां, खूप डेंजर. वाचलो आम्ही डायरेक्ट. जबरदस्त तुम्ही आमचा अवतार बघ. तरी आम्ही रस पिला, नाश्ता काही केला नाही, सामान घेतला थोडाफार नाही, सगळाच घेतला, म्हणजे आपल्याला जो लागणार होता ना तो. पण बेकार आम्ही वाचलोय आज खूप. आता मी डायरेक्ट केस वगैरे मस्त वरतीच बांधून घेतलेत. आता काय माझं गरमीमधनं आली ना तर डोकं काम करणार नाही. आता मी थोडंसं काम करून घेते. तसं आल्याबरोबर मी कामच करत होती, पण आता थोडंसं काम करून घेते, मग नंतर जेवू मस्त. ऑफिसमध्ये आज पार्टी जेवायची. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मी अशी टकाटक दिसते आहे, पण माझ्या ना पायाला थोडंसं लागलं आहे, नख निघालं आहे माझं. सो ते थोडंसं दुखतं आहे माझं. काय करणार मग, आता पण वाचलो ते नशीब. असं छान असा बाजार केला होता आम्ही बघा मस्त. आत्ता मस्त जेवायला आले. मावशी मला गरम करून देत आहेत. आज मॅडमकडनं आम्हाला जेवण होतं, आमच्या मॅमकडनं. तर 4 वाजले, 4, आणि मी आत्ता जेवते.
कारण की 2 वाजता मी नाश्ता केला म्हणजे समोसा खाल्ला आणि नंतर 4 वाजता जेवते. तर मस्त जेवण करून घेते आणि बोलते. मस्त टचअप केलं टचअप. माझी लिपस्टिक लागली ती. आता मस्त आमच्या ऑफिसमध्ये आरती वगैरे होणार आहे, फोटोशूट होणार आहे छान असं. आणि बघू आता काय गिफ्ट्स देतात तर. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. गणपती बाप्पा मोरया. सदा दुर्गा हरता वार्ता विघ्नाची. जय देव जय मंगल मूर्ती. आता आली मी घरी, डायरेक्ट घरी आली आणि आता डायरेक्ट घरी येऊनच व्हिडिओ काढते कारण की मी खूप थकली आहे. बघतच माझ्या फेसवरनं तुम्ही. माझा अवतार पण खूप खराब झाला यार, खूपच खराब झाला आहे. आणि आम्हाला हे गिफ्ट्स मिळालं ऑफिसमधनं अनएक्सपेक्टेड. कोणालाच एक्सपेक्टेशन्स नव्हते की काही आज ह्यावेळेस गिफ्ट मिळेल किंवा काय, बिकॉज मागच्या वर्षी त्यांनी काहीच नव्हतं दिलं, म्हणजे मिठाई वगैरेच दिली होती. तर यावर्षी डायरेक्ट हे दिले. बॅग्स आहेत, मी ओपन नाही केलं आहे अजून, म्हटलं पूजा वगैरे करून मग ओपन करू. बिकॉज माझं फर्स्ट गिफ्ट आहे हे. म्हणजे आता मला नेक्स्ट मंथमध्ये 1 वर्ष होईल जॉबला लागून. सो माझं फर्स्ट गिफ्ट आहे, फर्स्ट दिवाळी गिफ्ट आहे. आणि हे काही गिफ्ट्स आहेत जे विहासाठी पाठवलेत खास करून. विहासाठी हे काही गिफ्ट्स पाठवलेत, छोटेसे फटाके वगैरे, ती फोडेल वगैरे असं म्हणून. याच्यात स्वीट्स आहे. मी अजून ओपन नाही केलं पण मी गेस करते की स्वीट्स असेल, कारण की तसं वाटतंय. आणि स्पेशली काजू कतलीच असेल मे बी. बघू, तुम्हाला जेव्हा ओपन करेल ना तेव्हा दाखवेल. मी मस्त फोटो काढला आहे यांचा छान असा, आणि आता असं पसारा मांडून ठेवला आहे. ॲक्च्युली गिफ्ट्स हे छोटं का असे ना, कोणी दिलं ना खूप छान वाटतं. खूप त्याच्यात खूप भावना असतात, एक प्रकारे इमोशन्स असतात. सो त्यामुळे छान वाटतं. आता आम्ही पूजा वगैरे करू. मी तर खूप दमली. मला असं वाटतं सगळं काढावं आणि मस्त आपलं सिम्पल ड्रेस घालून बसावं. पण मम्मी बोलते की राहू दे आपल्याला. आता मी फ्रेश होते ॲक्च्युली, पहिले फ्रेश होऊन घेते मग पूजा वगैरे करू. कारण की लक्ष्मीपूजन हे आजच करायचं आहे आम्हाला, कारण की उद्या जायचं आहे गावाला. त्यामुळे झाली. मम्मीने पूजा केली कारण की आम्हाला उद्या गावाला जायचं आहे, म्हणून आजच लक्ष्मीपूजन केलं आम्ही. आणि माझा असा अवतार घेऊन मी आली आहे कारण की हो मी साडी वगैरे काढली, कारण की कसं तरी होतं तर मम्मीला म्हटलं मी काढते. आणि माझी मम्मी किती छान दिसते, छान छान अशी साडी घातली आहे. आता याची अनबॉक्सिंग करणार आहोत. माहिती ॲक्च्युली काय आहे, तरी पण अनबॉक्सिंग फॉर्मॅलिटी. कहाँ से आते ही? बॅग वा. आता आमचं फोटो सेशन चालू होणार आहे. माझ्या मम्मीचे छान छान फोटो काढायचे आहे आणि याची अनबॉक्सिंग केली, पूजा केली. कारण की कितीही केलं आपण वर्षभर मेहनत करतो, आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी गिफ्ट्स येतं, एक प्रकार ते आपल्या मेहनतीचं फळच आहे. सो त्यामुळे त्याची पूजा केली. मी ॲक्च्युली बघितली नाही आहे. याच्या माझ्यापेक्षा जास्त काही माझ्या नवऱ्याला लागली की तू मला बॅग दाखव, ओपन कर आणि तुम्हाला बॅग दाखव. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आता मी बॅगची पूजा केली. त्यांना म्हटलं मी पूजा केल्यानंतरच मी तुम्हाला बॅग दाखवेल, मी त्याशिवाय बॅग दाखवणारच नाही. मग आता ओपन केली आहे. आता मम्मीचा फोटो वगैरे काढून घेते. मस्त आहे बघ, दिवे वगैरे घेऊन आली आहे. त्यानंतर मग नंतर बाकीचे काम.
अजून स्वयंपाक बाकी आहे आमचा. नमस्कार मंडळी, कालचा ब्लॉग मी आज एंड करते कारण की काल खूप थकले होते मी. खूप माझं डोकं वगैरे इतकं दुखत होतं ना, विचारूच नका. भरपूर डोकं दुखत होतं, त्यामुळे मी काही नंतर शूटच नाही केलं. जेवली आणि आवरलं वगैरे आणि झोपली. हे बघा, चाललो आहे आता गावाला. चाललो आहे आता गावाला. तुम्हाला गावाचे ब्लॉग बघायला आवडतील की नाही कमेंट करून नक्की सांगा. जर आवडतील तर मी मस्त डेली ब्लॉग बनवेल तिथे, जितके पण दिवस आहे तितके दिवस. सो आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता सकाळी सकाळी निघालं आहे आम्ही, बिकॉज आम्हाला रात्रीचं ट्रॅव्हलचं तिकीट नाही मिळालं. आता जातो आहे. आता बस पण मिळते का नाही नो आयडिया, पण समर्थ कृपा करून मिळायला पाहिजे. बघू. सकाळी सकाळी लवकर उठले ना तर डोळे वगैरे सुचलेत माझे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा. आणि प्लीज व्हिडिओ बघतात तर प्लीज लाईक करत जा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करत जा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येणार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.